नाथ बाबा सांगतात, भूत लागले नारे ताळला 60 पोरं झाली त्याला, भूत लागले नारे ताळला 60 पोरं झाली त्याला, भूत लागले नारे पाठी भूत आले बोल. नाथ बाबा सांगतात अशी ढालच पाठीमागा लागली, एका नजरेनं घाळा केला, 60 पोरं झाली. नाती म्हणल्या धनी 60 बी पोरच होय, एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकर कोणाला? अहो नारदीला. आधी नारदाची काय झाली, तिला पुन्हा किती लेकर झाली. माय घरात 2 असले किती जीव दमतो. 2 बी देव कोणाची देत नाही. एक शान असतंय, एक शान सगळं ऐकतंय, शाळेत जातोय, जेवतोय, वेळेवर अभ्यास करतोय. दुसरं विरुद्ध असतंय, माणसं बघून मुदाम करतोय. त्याला माहितीये माणसात काय करते, निश्चित दात खाती करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना, मजा मारून घेतो महाराज. आता माय 2त एवढा तारा, 61त किती असं. नारदी म्हणजे एक खातोय, एक उठतोय, एक बसतोय, एक झोपतोय, कटाळा वाटत. असली जनावर समजण्यापेक्षा मेलेलं बरं. रातच उठल्या, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली, शिंडी शिंडी. पुन्हा धोत्रातलं लुगड्या, पुन्हा लुगड्यातलं धोत्रा. नारद म्हणले सुटलो काय गे. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटबिट्या पाण्याच्या बाहेर आल्या, गळ्यात तिला घेतला, नारायण नारायण म्हणले हे लय बरं. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होता. प्रेमाने म्हणले नारदराव. नारद लांबच म्हणले कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलो होतं तर तोंडानं सांगायचं. चुकलो होतं दोनच्या वाढायच्या. 61 वाढत पडा तेवढी बघा का लय सोचलं काय दिली, काय ते गावरा. आता जिंदगीत बाई बघणार नाही. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या मला निमखिडेकर हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते. त्या बिचाऱ्यांचं एकदा चुकलं होतं तर एवढं भोगलं. तुमचं अर्ध आयुष्य कचकच कांद्यात गेलंय. कसं होईल तुमचं. अरे चुकून पोरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू कसं व्हायचं तो. त्या बिचाऱ्या नारदानी एकदा बायको मागायची तर एवढं बोललं. तुम्ही सत्याला रोज बायकोच मागाया. कसं व्हायचं तुमचं. असू द्या, जाऊ द्या. हो का जे झालं ते आता काय बदलायत. तुकोबाराय म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामीन. आता जे झालं ते आता तरी या बहिणीची शपथ घ्या, इथून पुढे देवाशिवाय दुसरीकडे नजर जाणार. जर गेली तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार. नजर सामर्थ्यवंत पाहिजे. रुक्मिणी माता म्हणल्या नारदराव तुमचा रोग बोलून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. दादा मी स्त्री म्हणून सांगते तुम्हाला, ज्या माणसाला स्त्रीची कदर करता आली ना, या महादेवाची शपथ घेतो. विटेवरचा मालक त्याच्या घराची चाकरी केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याला स्त्रीचा सन्मान करतात खूप ताकद दादा बाई, खूप. विटेवरचा मालक त्या जिजासाठी आला. लक्षात आहे का. फिरत जा पण येत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असते. गाव येऊस तर सोडायची आहे की नाही. तिकीट काढलं ना आपण शेवटपर्यंत, शेवट 11 पर्यंत बिंदास राहायचं. या विषयाकडे जिजासाठी कोण आले.
विठेवरचे मालक आले, जगाचा बाप आला, पंढरीचा मालक आला. जिजांचा पाय स्वतःच्या हातात घेतला, राग रखमाईला आला. रखमाई म्हणल्या, का हो विठ्ठला, त्रैलोक्याचे धनी तुम्ही, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, काय अधिकार आहे तुमचा तेव्हा? अहो तुझी असत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, अहो तुमच्यामुळे तर हे सगळं. आणि तुम्ही सामर्थ्यवंत. अहो तुम्हाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो, गेली तासभर झालं थुका लावताय, काटा दिसे ना तुम्हाला? एवढं तुम्हालाही कळतं की निमखेडकर, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वाटतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारही आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी येतल्या, तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नामचिंतनावर. स्वीकारलं ते माझं अस्तित्व. लोकांनी वेडं ठरवावं, लोकांनी गाथा बुडवावा, बायको अन्न करून मरावी, अहो लेकरं सुद्धा तडफडून दुष्काळात जावी, एवढं सगळं भोगूनही माझ्यावरचा विश्वास ज्या माणसाचा कमी झाला नाही. त्यांच्या बायकोने कधीच नवऱ्याचा विचार न करता ढाल बनून जो संसार सांभाळला, अहो तुकोबांचा संसार जिनं वैकुंठासारखा केला, अशा पतिव्रतेच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय अधिकार असेल सांगा? जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. मायबाप, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं असू द्या, हरकत नाही. जोपर्यंत विठेवरचा मालक पाठीशी आहे, दारात तुळस आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखात विठ्ठलाचं नाव आहे, कुठलीच अशुद्ध शक्ती, कुठलीच शत्रू शक्ती तुमचं काहीच वाटोळं करू शकणार नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जोपर्यंत देवा तू माझ्या पाठीशी, मग अवतार कुठलाही असू दे, मग तो शिव असू दे, राम असू दे, कृष्ण असू दे, तर पंढरीचा मालक असू दे, अवतार कुठलाही असू दे, देव कधीच कमी करत नाही, कधीच नाही. खूप दिलं देवाने. मग ते मल्लिकार्जुन असू द्या, ती अक्का महादेवी असू द्या, ते मन्मथ स्वामी असू द्या, कोणी असू द्या, भगवान शिवाने कुणालाच द्यायचं कमी केलं? कायम लक्षात ठेवा ना. अहो देवाला संत मानतात, देवाला राक्षस मानत, पण महादेवाला संतही मानतात आणि राक्षसही मानतात, दैत्यही मानतात आणि देवही मानतात. काय ताकद असेल? करा ना विचार. पण विनंती आहे, अवतार हे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे. तो कुठल्याही रूपात येते, मला ओळखू आला पाहिजे, कुठल्याही रूपात. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आए ना प्रभु जी, चले आए. कभी राम पण आमचं अस्तित्व स्वीकारायला, आमचं अस्तित्व सांभाळायला मागे पुढे बघणार नाही असणार. मग ज्ञात आहे, जोपर्यंत मी तुला स्वीकारतोय तोपर्यंत मी सत्यात आहे. ज्या दिवशी मी मला स्वीकारून तुला नाकारेल, कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी, सुखी राहायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर तुम्हाला सत्य मान्य करावं लागेल. आणि सत्य एकच आहे, देव माझा मी, याच्या पलीकडे सत्य नाही. तेच दासबाबा सांगतात, काही झालं तरी सत्य एकच आहे. तुझा वीणा शंभराया शिवभक्ती नाही. शंभराया व्यर्थ जन्म गेला. का गेला? पण आम्हाला ज्ञात आहे. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत
श्रीमंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, कविता धनी जर माझा बोलव ना, तुझ्यामुळेच की रे, देखवी ऐकवी एक नारायण, जर सर्वस्वी तुझ्यामुळेच आहे तर तुझ्याशिवाय जीवन व्यर्थच आहे ना रे देवा. पण हे कळायला प्रारब्ध फार प्रबळ लागतं बरं का, उगाच देव कळत नाही कधीच नाही. विनंती माझी, मी कधी कधी विचार करते काय भाग्यवान असेल ते कुटुंब जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय धन्य असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय पवित्र असेल ते कुळ जिथे वैष्णव जन्माला आले, याच्यासारखं मोठं धनच नाहीये. सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ, हे जोडी देवाचे, हे सगळ्यात सामर्थ्यवंत आहे, हे ज्याच्याकडे आहे तोच सतर्क आहे ना. सावध झालो हरीच्या आलो गरजेचं आहे, आणि जागा व्हायची ताकद एकातच आहे. उठा जागे भारी आता स्मरण करा भावी चरणी माझा सुखा दिवस हो. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी देवा माझा सुखा दिवस सोडलं महाराज. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही, वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. माहित असावा तेरी मर्जी का मैं हूँ कुटा ओ मेरे लाल बेटीला, मर्जी का मैं हूँ कुटा ओ मेरे लाल बेटीला, जो चाहे करा बेटीला ओ मेरे लाल बेटीला. मी नाही मी जर मी असतो तर मला माझं हित कळलं असतं. नाही कळत परमात्मा. पण विनंती आहे, सगळ्यात चंचल असणारं मन माकडाला दारू पाजलं. माकडाला दारू पाजल्यावर इचू चावला. इचू चावल्यावर भूत लागलं. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होते. एवढं मन चंचल आहे. आता हे जर एकदा संसारात गुंतलं तर पुन्हा अवघड आहे.
आणि यातून तरायचं असेल तर तेषा भाव समुद्रता मृत्यू संसार सागरात भवा मी नचिरात परतमय्या विषय तुझे तसा